हे स्तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। पंक्तीला वेळ आहे। जेवण न्याहारी सकाळी थोडीफार झालीच असेल नाही का? आवाज निघत नाही असो। श्री पंच कृष्ण श्री दत्त मंदिर नाहवा या मंदिराचा वर्धापन दिन या निमित्ताने संपन्न होत असणारी आजची ही धर्मसभा आणि या धर्मसभेला प्रमुख व्याख्याते प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय माझे सन्मित्र ज्यांची ओळख वेगळी करून देण्याची गरज नाही। महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये त्यांच्या कीर्तनातून प्रवचनातून व्याख्यानातून भागवतातून त्यांचे सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत तत्वज्ञानाची बैठक परब्रह्म परमेश्वरांनी ज्या अस्तिपरीचं निरूपण केलेलं आहे ते त्यांच्या वाणीतून सातत्याने आपण श्रवण करतो। असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय संदीपराज दादाजी कपाटे, खरं तर आपलं भाग्य आहे की आपल्या गावामध्ये सहजरित्या ते आपल्याला उपलब्ध झालेत, नाहीतर त्यांना बोलवण्यासाठी 2-2 महिन्यापासून अगोदर फोन करून संपर्क करावा लागतो। हे आपलं परम राहणार नाही तुझी। आज तू कमावता आहेस आणि म्हणून तुझी किंमत आहे। एक दिवस असा उजळणार की त्या दिवशी तुला शून्य किंमत असेल आणि जेव्हा तुझी शून्य किंमत होते असं सुद्धा देह भगवंत म्हणतात तू जर मला दिलं ना त्याचं मी सोनं करणार आहे। कुष्ट्याच्या दृष्टांतात अनेक वेळेला आपण ऐकलेलं आहे, कुणाच्याच उपयोगाचं नव्हतं, हो सडका कुचका आता त्यात काही उरलं नव्हतं, ते देह देवाला समर्पित केल्यानंतरही भगवंत म्हणतात की कुष्टियाच्या दृष्टांताप्रमाणे ते देह जरी तुम्हाला दिलंस तर त्याचं मी सोनं करणार आहे। आणि मग विचार करा बंधूंनो, सर्व संपन्न असताना सर्व गोष्टी असताना जर आपण त्या सर्व गोष्टींचा त्याग करून भगवंताला समर्पित झालो तर किती तोष असेल त्या देवाला। एक प्रसंग मी अनुभवला। एका वृद्धाश्रमामध्ये एक व्यक्ती गेली होती, त्यांनी मला हे सांगितलं होतं की एका बाईला, म्हाताऱ्या बाईला 70-75 वर्षाचं वय झालेल्या बाईला आम्ही विचारलं, आई आपण चांगल्या घरातल्या दिसतात, मग वृद्धाश्रमात का यावंसं वाटलं आपल्याला? त्यावेळेला त्या आजीबाईनं सांगितलेली व्यथा जी आहे ना ती संसारापासून आपल्याला दूर नेत असते। संसारात जोपर्यंत आहोत तुमच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत तुम्हाला वाटतं की सगळं माझं आहे, हो मुलगा माझा, मुलगी माझी, पती माझा, सगळे माझे आहेत। औसांनाही असंच वाटायचं ना। पण ज्या दिवशी स्वतःच्या मुलांनी भिक्षुकाला दान देत असताना, सुपामधले गहू देत असताना थांबवलं, सर्व तू देऊन टाकणार आहेस का? माझा संसार मला अजून थाटायचा आहे। त्याच वेळेला विचार केला की बस आता संसारातलं माझं संपलं, आता मी थांबायला पाहिजे। आणि त्या देवाच्या शोधात गेल्या, गंगा तीराला आल्या आणि स्वामींचं दर्शन झालं आणि मग त्यांना जाणीव झाली की ज्या देवतेने मला गंगा तीराला गेल्यानंतर परीस सापडणार सांगितला तो परीस सर्वज्ञांच्या रूपाने सापडलेला आहे। ह्या सर्व लीळा तुम्हाला ठाऊक आहे, जाणीव आहे। मग या लीळेच्या माध्यमातून आपल्याला काय शिकायला मिळालं? जोपर्यंत तुमच्या हातात आहे तोपर्यंतच आपण संसारापासून विनमुख झालं पाहिजे, विनमुख झालं पाहिजे। माहीम भट्टांनंतर बघा ना, एक छोटासा क्षण आहे,
सर्व शास्त्र संपन्न असणारे माईंभट्ट, शास्त्रातून जे कळालं नाही त्यागाचा धागा एका छोट्याशा गोष्टीतून त्यांच्या जीवनात प्राप्त झालेला आहे. ढेकळावरती पाणी पडतं आणि ढेकर विरघळतं आणि विरघळलेल्या ढेकळाकडे बघितल्यानंतर त्यांना एका क्षणार्धात नश्वरतेचा भाव लक्षात आला की माझं जीवन असंच थेंबा थेंबानी संपणार आहे, या मातीप्रमाणे विरघळून जाणार आहे आणि ते जाण्या अगोदर मला देव आपला करून घ्यावासा लागेल. आणि म्हणून एका क्षणार्धामध्ये त्यांनी सर्व गोष्टींचा त्याग केला आणि रिद्धपूरला गोविंद प्रभू महाराजांच्या सन्निधानात अनुसरले. त्या प्रत्येक लीळा आपल्याला जीवनापासून दूर नेणाऱ्या आहेत, खरा मतितार्थ सांगणाऱ्या आहेत. आणि त्या आजीबाईंनी सुद्धा सांगितलं की बाबा घरी तर सर्व काही संपन्न होतं, एक मुलगा डॉक्टर आहे, एक मुलगा वकील आहे, परंतु माझा मालक वारल्यानंतर आता त्यांना मी जड झाले होते, दोघांनी वाटून घेतलं. 15 दिवस एक मुलगा सांभाळायचा, 15 दिवस दुसरा मुलगा सांभाळायचा. पण बाबा प्रत्येक महिन्याला 30 दिवस नसतात, 31वा दिवस जर त्या महिन्याला असेल तर तो दिवस मला उपवासी राहावं लागायचं. हाही मुलगा म्हणायचा 15 दिवसाचं ठरलं होतं, बस तुला भाकर अन्न उदक जे काही असेल ते 15 दिवस मी देईन. दुसराही मुलगा म्हणायचा, पण उजळलेला महिन्याचा 31वा दिवस मात्र दोघही मुलांनी दरवाजा बंद करायचा आणि मग त्या पडवीमध्ये त्या आईला उपवाशी पोटी राहावं लागायचं. आणि मग डोळ्यात येणारे अश्रू, होणारी वेदना माणसाला सांगून जाते की आहे का मग आपला मुलगा, आहे मुलगी आपली, कोण आपलं कोण आहे. आणि मग कळतं की देव माझा आणि मी देवाचा. पण ती वेळ यायची वाट आपण पाहतोय. अशी वेळ येण्या अगोदर जर आपण स्वतःला सावरलं ना, तो नक्कीच तो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपला होणार आहे. आपण जाणकार मंडळी आहात की वेळ येण्याची वाट बघू नये. आणि म्हणून आता जळो हे जी आले, नको देवा सगळ्यांसाठी जगलो मी, आता मात्र मला जगण्याची इच्छा राहिलेली नाही. आता जळो हे जी आले, हे तुले जन्म वायाची गेले, कित्येक जन्म मी वाया घातलेली आहे. हो शिवण्या दिला, रुण्या मेळीमुळे असे अनंत जन्म दिलेत. कशासाठी दिलेत आपण? संसाराला दिलेत, पत्नीला दिला, मुलांना दिला, संसाराला दिला, राजकारणाला दिला, सर्व गोष्टींना जन्म दिला, पण उपयोग झाला नाही झाला देवा. आणि म्हणून देव तरी काय मागतो? मी अनेक वेळेला सांगितलं, मज सोचा ते केले दाता, आपण अची झाला मागता, जन्म देई मनसी अनंता, परी मी देईची ना. काय मागितलंय काय हो? गाडी बंगला धन दौलत श्रीमंती मोठे, पण काय मागितलंय काय त्या देवाने? एकच जन्म तर मागितला. आणि म्हणून कवी म्हणतात की आता जळो हे जी आले, हे तुले जन्म वायाची गेले, आयुष्याचे कडिले उरले ते तरी ईश्वरा देऊ. आणि म्हणून देवा माझ्या शेवटचे काही क्षण उरलेले आहेत, काही दिवस माझे उरलेले आहेत, आणि हेही मला माहित नाही की मी किती दिवस जगणार आहे, आज आहे उद्या आहे का नाही, या क्षणाला आहे दुसऱ्या क्षणाला आहे की नाही याची शाश्वती नाही मला. आणि म्हणून आयुष्याचे जे शेवटचे क्षण आहेत माझे, ते देवा मी तुला समर्पित करणार आहे. एका छोट्याशा ओवीबद्दल विचार करत असताना प्रश्न पडतो की आता हा शब्द का वापरला असेल? आता आपण कधी आपल्याला हा प्रश्न विचारत नाही. सर्व जीवनामध्ये आपण शेवटचा क्षण आला आणि तिथे थांबून हा प्रश्न स्वतःला विचारत नाही की आता काय. हो जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतं की नोकरी मिळावी, मिळाली, आता काय. लग्न करायचं, पत्नी सुंदर मिळावी, मिळाली, आता काय. आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं, उच्च शिखरावरती जाऊन बसावं, प्रतिष्ठित व्हावं, पण आता काय. हा प्रश्न पडायला पाहिजे आपल्याला. आता साधा शब्द आहे पण जीवनाला एक कलाटणी देणारा आहे. हाच प्रश्न प्रत्येक साधकाने स्वतःला विचारलेला आहे, प्रत्येक साधकाने स्वतःला विचारलेला आहे. आणि म्हणून त्याच क्षणाला सर्व संघाचा परित्याग करून भगवंताच्या चरणावरती समर्पित झालेले आहे. फक्त एकच कारण होतं की त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला, आता काय. आयुष्य संपणार आहे. आणि म्हणून या वर्धापन दिनाच्या निमित्ताने
जी धर्मसभा आपल्या ठिकाणी या ठिकाणी संपन्न होत आहे, त्या माध्यमातून आपणही हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. संसार तर चालू आहे, नेटकाही असेल, पण आता काय? त्यातून मुक्ती मिळेल का? त्यातून सद्गती प्राप्त होईल का? देव भेटेल का? सुख मिळेल का? संसार करतो कशासाठी? आपण सुखासाठी करत असतो. पण संसाराकडे पाहत असताना प्रत्येकाने सांगितलं, संसार दुःखमूळ आहे, अनित्य आहे, पापरूप आहे. स्वामी म्हणतात या तीन जर गोष्टी नव्हत्या तर त्यापेक्षा काय मोठं होतं. मग असा असणारा संसार हा नित्य शाश्वत नसतानाही आपण त्याला शाश्वत समजतो. अनेक दृष्टांत देवांनी दिले. मागेच सत्संगाच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं की जसं एखाद्या माणसाला झोपेमध्ये वाटावं, मागेच याच ठिकाणी सत्संग चालू असताना सांगितलेला दृष्टांत आपल्याला आठवत असेल तर बघा. झोपेत त्याला वाटतं की मी उठलो, दरवाजा उघडला, बाथरूम पर्यंत गेलो, लघवी केली, हे सगळं त्याला स्वप्नामध्ये दिसत असतं. आता जाग येते आणि जाग आल्यानंतर लक्षात येतं की गोधडी ओली झालेली आहे. याचा अर्थ की स्वप्नात आपण बघितलं की उठलो, दरवाजा उघडला, बाथरूम पर्यंत गेलो, लघवी केली. लघवी केली हे मात्र सत्य होतं, पण उठलो, दरवाजा उघडला हे सर्व खोटं होतं. स्वामी म्हणतात तद्वत तेन न्याय हा संसार आहे. खोटा म्हणून सोडता येणार नाही आणि खरा म्हणून धरताही येणार नाही. यातलं नश्वर्य आपल्या लक्षात आलं की बस देव तुमच्या जवळ येणार आहे. आणि म्हणून फारसं काही न बोलता ज्यांच्या मुखातून आपल्याला या ठिकाणी आज खूप काही ऐकायचं आहे, असे आमचे सन्मित्र ज्यांच्या व्याख्यानाला लाखोच्या संख्येत लोक उपस्थित असतात, त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. त्यामुळे मी माझ्या शब्दांना, माझा मोह बोलण्याचा मी आवरून आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय दादांना विनंती करतो की आमच्या या नावागावातील सद्भक्त वासनिक मंडळींना आपल्या मुखातून परमेश्वराचं तत्वज्ञान जे भगवंत प्राप्तीला नेणार आहे, असं रसाळमय ज्ञानाचं श्रवण आपण या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व बांधवांनाही करतो. आपणही ते प्राशन करावं, चातकाप्रमाणे जे चांगलं चांगलं आहे ते घ्यावं. आणि आदरणीय श्रद्धेय उपस्थित आमचे सन्मित्र हदगाव निवासी दादा यांची उपस्थिती लाभली. आदरणीय श्रद्धेय आपल्या गावातील भूमिपुत्र दादाजी आणि आपण सर्व तपस्विनी माता सद्भक्त वास्तिक मंडळी आपणांना विनंती करतो की आपल्या पदरामध्ये संसारा व्यतिरिक्त काहीतरी पडावं, याची आशा आणि अपेक्षा आपण जीवनामध्ये बाळगली पाहिजे. आणि आपल्याला भगवंत प्राप्तीचा मार्ग सुलभ सोपा व्हावा हीच एक सदिच्छा शुभकामना आपल्याला या ठिकाणी देतो आणि माझ्या विचारांना या ठिकाणी थांबवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की